नमस्कार सगळ्यांना. एज्युकेशन सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत POI ऑर्डर ब्लॉक काय असतात, थोडक्यात डिमांड झोन, सप्लाय झोन काय असतात. प्रत्येकाचे टेक्निक वेगळे आहेत, त्याचा रिस्पेक्ट. प्रत्येकाचे रिझल्ट वेगळे आहेत, त्याचाही रिस्पेक्ट. बट जे आहे ते मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर नॉर्मली POIs असतात कसे, महत्त्वाचं म्हणजे आधी हे समजून घ्या की लास्ट जो आपला व्हिडिओ आहे जो ERC वर होता की एक्सपान्शन, रिट्रेसमेंट आणि कंटिन्युएशनवर, तर तुम्हाला POIs शोधण्याचं जे काय काम आहे सेलिंगमध्ये, त्या फर्स्ट पुलबॅकच्या अपसाईडला ह्या हाय पॉईंटपर्यंत ह्या भागात ते POI शोधायचे आहेत. आणि बाईंगमध्ये तुम्हाला POI शोधायचे असतील तर तुम्हाला प्राईस बाईंगच्या ट्रेंडमध्ये ज्यावेळेस असू त्यावेळेस लास्ट पुलबॅकच्या डाऊनसाईडला या हाय पॉईंटपर्यंत तुम्हाला ते POI शोधायचे आहेत. लक्षात ठेवा, लास्ट पुलबॅकच्या डाऊनसाईडला या लोएस्ट पॉईंटपर्यंत आणि हाय पॉईंट ह्या फर्स्ट पुलबॅकच्या हाय पॉईंटपासून ह्या स्ट्रक्चरच्या हाय पॉईंटपर्यंत POI शोधायचे असतात. सो हे महत्त्वाचं राहील. सेलिंगच्या ट्रेंडमध्ये सेलिंगचे POI शोधले जातात आणि बाईंगच्या ट्रेंडमध्ये बाईंगचे POI शोधले जातात. सो POI असतात कसे, तर ह्याच्या त्यात दोन डायग्राम्स. POIs असतात कसे, तर काय व्हावं की प्राईस अपसाईडला जात राहावी. ज्यावेळेस तुम्ही सेलिंगचे POI शोधताय तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणते POI शोधले जातात. सेलिंगमध्ये प्राईस डाऊनसाईडला येत असते पुलबॅकच्या माध्यमातून, आणि प्राईजने काय करावं तर लास्ट कॅन्डलचा हाय पॉईंट ब्रेक करावा, हा पहिला रूल. सेकंड रूल हा आहे की त्याच्यानंतर इम्बॅलन्स असावा. इम्बॅलन्स म्हणजे असा एरिया की शेवटच्या कॅन्डलचा लोएस्ट पॉईंट आणि थर्ड कॅन्डलचा हायेस्ट पॉईंट यांच्यामध्ये जो काय गॅप आहे तो त्याला इम्बॅलन्स असं बोललं जातं. ओके, सो सेम बाईंग आणि सेलिंगमध्ये दोन्ही गोष्टी सेमच राहतात. तर ह्या शेवटची जी काय बाईंगची कॅन्डल आहे किंवा शेवटची जी कॅन्डल आहे, कधी कधी हे डोजी असते वगैरे असते तरीही चालेल. कॅन्डलचा रंग सुद्धा महत्त्वाचा नाही, महत्त्वाचं आहे की शेवटची कॅन्डल असावी आणि त्याच्यानंतर इम्बॅलन्स असावा. सो हा एरिया तुमच्यासाठी बनून जातो POI किंवा ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक मीन्स काय की सेलिंगच्या ऑर्डर चालू आहेत आणि बाईंगच्या ऑर्डर 1-2 कॅन्डल्समध्ये आल्या आणि त्या ऑर्डरला ब्लॉक करण्याचं काम केलं गेलं. सो त्या ऑर्डर ज्या आहेत त्या सेलर्सने ब्लॉक केल्या. सो ती शेवटची जी काही कॅन्डल आहे जिने प्राईजला अपसाईडला नेलं आहे, सो त्यांच्या ऑर्डर ब्लॉक झाल्या, म्हणून त्याच कॅन्डलला ॲज ए ऑर्डर ब्लॉक असं बोललं जातं. सो सिम्पल, असं वेगळं असं काही नाही की POI वेगळं ऑर्डर ब्लॉक वेगळा असतो, असं काय अजिबात नाही. शेवटी याला सप्लाय झोनच म्हणलं जातं. प्रत्येकाच्या टर्म्स कंडिशन सांगण्याच्या मे बी वेगळ्या राहतात थोड्याशा. ओके, तर सेम गोष्टी बाईंगमध्ये सुद्धा की बाईंगमध्ये तुम्ही आहात याचा अर्थ प्राईस अपसाईडला चालू आहे. प्राईस अपसाईडला चालतं, थोड्या वेळासाठी सेलिंगच्या ऑर्डर्स तरी येणारच आहेत. थोड्या वेळासाठी सेलिंगच्या ऑर्डर्स येतीलच आणि त्या कॅन्डलमध्येच येणार. सो प्राईसने काय करावे की प्रिव्हियस कॅन्डलचे लोज ब्रेक करावे आणि लगेच इम्बॅलन्स असावा. सो इम्बॅलन्स म्हणजे काय माहिती असेलच तुम्हाला आता. तर शेवटची जी कॅन्डल आहे त्याच्यामध्ये सेलिंगच्या ऑर्डर ज्या ब्लॉक झाल्यात किंवा पॉईंट ऑफ इंटरेस्ट जो एरिया आहे की जो बायरचा इंटरेस्ट जो आहे तो ह्या सेलिंगच्या लोएस्ट पॉईंटपासून त्यांनी वाढला आहे आणि त्यांनी बाईंगला प्राईजला अपसाईडला घेऊन निघालेले आहेत. तर अशा पॉईंटला आपण POI म्हणू शकतो. सो ह्या दोन डायग्रॅम आहेत. ओके, तर आता आपण बघूया की POI असतात किंवा ते वर्क कसे करतात. बघू शकता, ERCच्या कॉन्सेप्टने तुम्हाला हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता की प्राईस अपसाईडला जाते, एकतर एक पुलबॅक घेऊन ते अपसाईडला जाईल किंवा सर्व पुलबॅक घेऊन ते अपसाईडला जाते. हा आपल्या ERC व्हिडिओचा एक सिम्पल कंटेंट होता. पण ज्यावेळेस प्राईस पहिल्या पुलबॅकच्या डाऊनसाईडला येते तर मे बी एखादा POI ह्या भागात आपल्याला शोधावा लागतो. तर बघूया आपण की हे कसं होतं. सेलिंगमध्येही तसंच की प्राईस डाऊनसाईडला येईल तर तुम्हाला जो काय POI आहे
तो शोधायचा जो काय क्रायटेरिया आहे तो ह्या हाय पॉईंटपासून या हाय पॉईंटच्या वर शोधायचा आहे. याला पहिल्या पुलबॅकच्या डाऊन साईडला नाही शोधायचं आहे. ते पूर्णपणे SMTची ट्रॅप आहेत. सो बघूया आपण की हे कशा पद्धतीने वर्क करू शकतं. सो फॉर एक्झाम्पल बघू शकता की हां या इथं तर ERCच्या कॉन्सेप्टनुसार आता डायरेक्टली अप ट्रेंड जर का लक्षात ठेवा आपल्याला माहिती असावं की आपण कोणत्या ट्रेंडमध्ये आहात. जर ट्रेंडच माहिती नाही तर सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. मग तुम्ही बाईंगमध्ये बाईंगचे POI शोधले पाहिजेत, सेलिंगमध्ये सेलिंगचे POI शोधले पाहिजेत. सो बघू शकता की फर्स्ट पुलबॅकला ज्यावेळेस त्यानं टॅप केलं एकतर प्राईस इथूनही जाऊ शकते, प्राईसने एक रिॲक्शन दिला आणि प्राईसचा एवढा सुद्धा रिॲक्शन महत्त्वाचा आहे आणि गोल्डमध्ये येतो. सो बघू शकता 180 पिपच्या आसपास त्याने रिॲक्शन दिल्यात. जर सफिशियंट लिक्विडिटी पहिल्याच पुलबॅकला भेटत असेल तर प्राईस वर जाते, अदरवाईज फक्त अशा पद्धतीच्या रिॲक्शन मिळतील. नाहीतर प्राईस POIच्या आधारावरच प्राईस अपसाईड डाऊनसाईड करते. सो बघू शकताय प्राईसने प्रिव्हियस लो पॉईंट ब्रेक केला आहे. सो हा फुल झोन जो आहे तो ॲज ए POI होणार आहे. हा एरिया ॲज ए POI म्हणून वर्क करेल. प्राईस ह्या पॉईंट्सवर आल्या आणि प्राईसने अपसाईडला मोमेंटम करून प्राईसने कम्प्लिटली एक स्ट्रक्चर पूर्ण केलं. सो ERC स्ट्रक्चर म्हणजे काय असतं. सो बघू शकता की ERC स्ट्रक्चर म्हणजे काय तर स्ट्रक्चर मीन्स त्याने ERC कंप्लीट केला. सो एक्सपान्शन, रिट्रेसमेंट आणि हे जे काय चालू आहे ते कंटिन्युएशन. सो SMC ह्याच्या बेसिसवर चालते. सो एक ओव्हरव्ह्यू देण्याचा माझा प्रयत्न राहतो व्हिडिओजमधून. ओके, सो बघू शकता की प्राईसने सिंपल एक स्ट्रक्चर पूर्ण केलं, सो बघू शकताय की प्राईसने स्ट्रक्चर ज्यावेळेस पूर्ण केलं तर स्ट्रक्चर पूर्ण करत असताना एक्सपान्शन प्राईस करत राहिली. फर्स्ट टाइम प्राईस पहिल्या पुलबॅकच्या या इथं आली किंवा मी म्हणतो की पुलबॅक एक चांगला या इथं आहे. इथून प्राईसने रिॲक्शन्स मिळवल्या, या पुलबॅकला टॅप केल्यानंतर जवळजवळ 150चा मोमेंटम प्राईसने दिला होता. तर ह्या पुलबॅकच्या खाली आपल्याला POI शोधणं गरजेचं आहे. तर बघू शकताय की डाऊन साईडला ज्यावेळेस आपण हळूहळू येतोय तर बघू शकताय की या इथं प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक केलाय आणि एक छोटा इम्बॅलन्स या इथं आहे. प्राईस माघारी आली, ह्या पुलबॅकला टॅप केलं. 1 आवरमध्ये जरी क्लोज दिसत असेल तरी हे महत्त्वाचं राहतं की इथं 4 आवर काय म्हणतोय. 4 आवरमध्ये मे बी तुम्हाला स्वीप दिसेल या ठिकाणी. 4 आवरमध्ये तुम्हाला या इथं स्वीप दिसू शकतो, हरकत नाही. प्राईसने मोमेंटम जो आहे तो कंटिन्यू केला आहे. जरी ह्या स्वीपच्या बेसनंतर जरी सिंपल एंट्री जरी घेतली किंवा लोअर टाईम फ्रेमच्या कन्फर्मेशनवर जरी एंट्रीज घेतल्या तरी बघू शकता जवळजवळ 350 पिपचा मोमेंटम गोल्डमध्ये मिळतो. ही छोटी गोष्ट नाही आहे. तर बघू शकता अजून एकदा की प्रत्येक वेळी हे असंच होतं का तर हां, इंड्युसमेंट किंवा POI ह्या दोन्हीपैकी एका ठिकाणावरून प्राईस अपसाईड डाऊनसाईड करणारा एवढं नक्की. सो बघू शकता की प्राईसने एक आता पुलबॅक तयार केला आहे करते का. यस, प्राईसने एक पुलबॅक तयार केला प्रॉपर. प्राईस माघारी येते, फर्स्ट पुलबॅकला टॅप करते. आपण ह्या पुलबॅकच्याच खाली जर व्यवस्थित बघाल तर प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक केला आहे आणि त्याच्या डाऊन साईडला आहे त्याची एक डिमांड झोन. सो प्राईसने डिमांड झोनला पण टॅप केलं आहे आणि मे बी त्याने स्वीपसुद्धा केले. सो ह्या स्वीपच्या बेसिसवर लोअर टाईम फ्रेमला जरी एंट्री करत आहे तरी इथपर्यंत जवळजवळ 150 पिपच्या आसपास टार्गेट भेटू शकतं. सो बघू शकता. सो 150 पिपसुद्धा मिळत आहेत. सो सिंपल प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये POIच्या बेसवरच प्राईस अपसाईडला जाते असं नाही. जर 10 स्ट्रक्चरपैकी जर मिळत आहेत तर 5 स्ट्रक्चर असे असतील की जे POIच्या बेसवर टार्गेट हिट करतील आणि 5 ट्रेड असे असतील की जे इन्व्हेस्टमेंटच्या बेसवर करतील. सिंपल बाईंग आणि सेलिंगमध्ये सेम गोष्टी राहतात. सो सेलिंगच्या बाबतीत थोडंसं बघूया. की हे कसं वर्क करते. बघू शकता की POI या इथं बघा की प्राईसने सिंपल एका पुलबॅकला टॅप केलं
आणि याही इथं बघू शकता की प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक आणि त्याच्यानंतर इम्बॅलन्स. सो या पूर्ण कॅन्डलला तुम्ही ॲज ए पी वाय म्हणून घेऊ शकता. बघू शकता प्राईस डाऊन साईडला इथे एक स्ट्रक्चर पूर्ण करते. प्राईजने एक स्ट्रक्चरसुद्धा पूर्ण केलं. स्ट्रक्चर मीन्स काय तर ERC एक्सपान्शन, रिट्रेसमेंट आणि कंटिन्युएशन. आता आपल्यासाठी POI शोधण्याची जागा जी आहे ती बघूया का. तर इंड्युसमेंटला टॅप केलं आहे, इंड्युसमेंटला टॅप केलं आहे आणि बघू शकता की प्रिव्हियस कॅन्डलचा हाय पॉईंट ब्रेक केला आहे. प्राईस माघारी आली, POIला टॅप केलं. जर इथं 4 आवरमध्ये या ठिकाणी बघाल तर मे बी हा स्वीप दिसेल. सो लक्षात ठेवा मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिससुद्धा महत्त्वाचं आहे. तर ह्या स्वीपच्या बेसवर जरी एंट्रीसाठी थोडा प्रयत्न करतो आहे आपण लोअर टाईम फ्रेमला, स्वीप झाल्यानंतर तरीसुद्धा याच्यात 140 पिपचा मोमेंटम याच्यात कॅच करू शकतो. प्रत्येक वेळी POI वर्क करतातच असं नाही, प्रत्येक वेळी इन्व्हेस्टमेंटच फक्त वर्क करते असं नाही. सो एक मिक्सचर आहे आणि टाईम फ्रेम कॉम्बिनेशन हा सगळ्यात मोठा भाग राहतो. टाईम फ्रेम कॉम्बिनेशन हा सगळ्यात मोठा भाग राहतो की तुम्ही टाईम फ्रेम कॉम्बिनेशन कसं करताय. ओके, सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुढचा जो व्हिडिओ असेल तो स्ट्रक्चर मॅपिंगवर असेल की तुम्ही ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं करावं. सो त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एज्युकेशनल असे कंटेंट आपण टाकत राहू. ओके, बाय.